एका वर्तुळाची त्रिज्या 300% वाढवली तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढले? बरोबर आहे, सिंपल आहे. आता वर्तुळाची त्रिज्या, बरं का, त्रिज्या समजा ही रेडियस आहे, किती टक्क्यांनी वाढवली? 300% वाढवली. 300% म्हणजे काय असतं बघा, 300% म्हणजे काय फ्रॅक्शन असतं? 300 भागिले 100, किती? 100 एक 100, 100 त्रिक 3, म्हणजे 301. ती 300% वाढवली. आधी किती होती? 1 होती, पुन्हा किती झाली? 3, नाही पुन्हा किती वाढली? 3 वाढली, म्हणजे टोटल रेडियस झाली नवीन 4 झाली. किती झाली? 4. जुनी किती होती? समजा जुनी होती 1, आता वाढलेली किती झाली? 4 झाली रेशो मध्ये. तर आपल्याला विचारते त्याचं क्षेत्रफळ, एरिया किती वाढेल सर्कलचा? सर्कलचा रेशो काय, एरिया काय असतो? पाय आर स्क्वेअर. पाय पाय तर कॉमन राहणार, टक्क्यामध्ये पायचा काही संबंध येत नाही. बघा आता 1चा स्क्वेअर काय येईल? 1. 4चा स्क्वेअर काय येईल? 16. आता ते काय म्हणते, वाढेल कितीने? बघा आता 1 मध्ये 16 होण्यासाठी किती वाढले? 15 वाढले, म्हणजे किती किती वाढले? 15 वाढले. कितीवर वाढले? 1 वर वाढले. टक्क्यात काढायचे, गुणिले 100, किती येईल? 1500%. किती? 1500%. धन्यवाद.